माळशिरस तहसील कार्यालय येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. महाविकास आघाडीनं शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते, विद्यमान आमदार उत्तम जानकर, ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आले. तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी फोंडशिरस जिल्हा परिषद गटासाठी आणि गुरसाळे पंचायत समितीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर माळशिरस पंचायत समितीच्या माजी सभापती वैष्णवी देवी मोहिते पाटील यांनी यशवंतनगर पंचायत समितीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर माजी पंचायत समिती सदस्य गौतम आबा माने यांनी जिल्हा परिषद मांडवे गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आमदार उत्तम जानकर यांच्या पत्नी विमलताई जानकर यांनी जिल्हा परिषदेसाठी फोंडशिरस तर पंचायत समितीसाठी वेळापूर येथून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आमदार उत्तम जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांनी जिल्हा परिषदेसाठी दहिगाव गटातून उमेदवारी भरलाय. सर्वात उत्सुकता लागून राहिलेला आणि चर्चेचा विषय बनलेल्या निमगाव जिल्हा परिषदे गटासाठी माजी सभापती मच्छिंद्र आबा ठवरे यांच्या पत्नी नीलावती ठवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तसेच खुडूसचे माजी सरपंच डॉक्टर तुकाराम ठवरे यांच्या पत्नी सुवर्णा ठवरे यांनी निमगाव जिल्हा परिषद गटातून शिंदे शिवसेना पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पुढील प्रमाणे आज जिल्हा परिषद गटासाठी व पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. जिल्हा परिषद गट दहिगाव 9, मांडवे 14, फोंडशिरस 11, संग्रामनगर 14, माळीनगर 11, बोरगाव 9, वेळापूर 8, निमगाव 9, पिलीव 9, एकूण 94 अर्ज जिल्हा परिषद गटासाठी दाखल झाले आहेत. पंचायत समिती गण गुरसाळे 13, दहिगाव 6, मांडवे 6, कन्हेर 7, भांबुर्डी 4, फोंडशिरस 6, संग्रामनगर 4, मेडद 15, मारीनगर 8, लवंग 9, बोरगाव 5, जांभूळ 10, वेळापूर 15, यशवंतनगर 8, निमगाव 10, गोरडवाडी 13, पिलीव 10, तांदुळवाडी 5, एकूण 154 अर्ज पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.